पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं दुःखद निधन हे अतिशय मनाला वेदना देणारं आणि सगळ्यांच्याच मनाला चटका लावून जाणारी घटना आहे। त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षण क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, सहकार क्षेत्रात आणि क्रीडा क्षेत्रात देखील भरीव जे काम केलं ते महाराष्ट्र किंवा देश कदापि विसरू शकणार नाही। आणि सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये समरस होणारं हे व्यक्तिमत्व पद्मश्री डी.वाय. पाटील यांच्या रूपाने सातत्याने कार्यरत राहिले। ते बिहार, पश्चिम बंगाल, त्रिपुरा या राज्यांचे राज्यपाल देखील म्हणून त्यांनी काम केलं, विविध पदांवर काम केलं। परंतु त्यांचा सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू होता। एक शेतकरी कुटुंबातून जन्म घेतलेला, एक शून्यातून विश्व निर्माण करणारा अतिशय दुर्मिळ असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाहीत। डॉक्टर डी.वाय. पाटील ही मेडिकल कॉलेज लाईन बाजार सर्वांनाच उपस्थित राहायचं दुःख आणि वेदना देणारी ही घटना आहे। त्यांच्या अनेक आठवणी आहेत। मी मुख्यमंत्री असतानाच्या, अगोदरच्या, आताच्याही त्या कदापि आपण विसरू शकत नाही। बाळासाहेबांचे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते। आम्हाला आठवतं आहे की मुंबईमध्ये एक मेडिकल कॉलेज जेव्हा सुरू झालं त्यावेळेस मेडिकल कॉलेजला एक हॉस्पिटल पाहिजे अटॅच। बाळासाहेबांनी तात्काळ हे कॉलेज माझं आहे, आपलं आहे, आपल्या परिवारातलं आहे आणि त्या भावनाने त्याला तात्काळ मंजुरी दिली। अशा अनेक घटना आहेत। सर्वांशी त्यांचे चांगले संबंध सलोख्याचे होते। एक अजातशत्रू म्हणून त्यांनी या महाराष्ट्रात, देशात काम केलं। मला देखील त्यांच्या डी.वाय. पाटील कॉलेजमधून डॉक्टरेट देण्याचं काम त्यांनी केलं हे मी कदापि विसरू शकत नाही। आमचा खासदार श्रीकांत शिंदे डॉक्टर झाला डी.वाय. पाटील म्हणून हे देखील मला विसरता येणार। आणि म्हणून एक शिक्षण महर्षी आपल्या नाहीत, खऱ्या अर्थाने एक अजातशत्रू लोकनेता हरपलेला आहे। ज्ञानाचा महासागर हरपला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।